देते. बेटा आलो आहे बेटा, परस बागेत आलो आहे. बरोबर आहे. परस बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहे. काही औषधी वनस्पती आहे, काही फुलांच्या आहे, बरोबर आहे, आणि काही पानांच्या वनस्पती आहे. आपल्याला आपले विज्ञान शिक्षक आज सगळ्या पद्धतीची माहिती सांगणार आहे. काय सांगणार आहे की बिया मोनोकॉट कशा असतात, डायकॉट कशा असतात, ते द्विदल आणि एकदल असं धान्य कशा प्रकारचं असतं. तिकडे तुम्हाला वैद्य सर शिकवणार आहे की मुळं कशी असतात झाडांची, बरोबर आहे. ते झाडांची मुळं ॲडव्हान्टेजियस कशी असतात, टॅपरूट सिस्टम काय असते. त्याच्यानंतर त्या पलीकडे आपले विज्ञान शिक्षक असलेले गवकार सर आहेत, ते तुम्हाला पानांचे विविध प्रकार सांगणार आहेत की कॉम्प्लेक्स लीव्ज कशा असतात, सिंपल लीव्ज कशा असतात. ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे, बरोबर आहे. आणि या ठिकाणी सर एक दाखवाल. या सर्वांनी इकडे लक्ष द्या बेटा. लाजाळूचं झाड तुम्ही ऐकलं असाल, बरोबर आहे. तर ह्या ठिकाणी हे लाजाळूचं झाड आहे. याला म्हणतात इंग्लिशमध्ये मिमोसा प्लांट. हे आपण जेव्हा असं पकडतो बघा, या ठिकाणी हे कोमेजले आपोआप पानं दिसले का. पुन्हा एखादं दाखव उदाहरण. बघा, हे जेव्हा मी असं पकडते त्या ठिकाणी बघा पानं असे बंद झाले, बरोबर आहे. हे आहे लाजाळूचं झाड. याला आपण म्हणतो रिस्पॉन्स टू स्टिम्युलस. रिस्पॉन्स काय दिला, ते लाजले. आणि स्टिम्युलस काय आहे की मी त्याला पकडलं आणि ते लाजले. अशा पद्धतीने सगळे तुम्हाला विज्ञान शिक्षक एक एक जे झाडं आहे, जसं इथे सर हे फूल दाखवा. हे फूल पिवळेवालं जे तुमच्या जवळ आहे, हे फ्लावरिंग प्लांट्स कसे आहे, या फ्लावरचे वेगवेगळे पार्ट कसे आहे, झाडांचे पार्ट कसे आहे, हे सगळं तुम्हाला आता ऋतुजा मॅडम सांगणार आहे. तर एक एक शिक्षक आपल्याला हे सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. त्या तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायच्या आहे. समजलं बेटा, आलं लक्षात. सर्व विद्यार्थ्यांचं अभ्यासपूरक आपली जी हे आहे परसबाग, या परसबागेमध्ये सर्वांचं स्वागत. आणि आपल्या या परसबागेमध्ये विविध झाडांची इथं तुम्हाला लागवड केलेली दिसत आहे. आणि यामध्ये आपल्याला आता बघायचं आहे की पानांचे प्रकार कसे असतात. आपल्या घरी वेगवेगळ्या भाज्या पालेभाज्या आपण बघतो, परंतु त्यांचे पानांचे प्रकार हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. देअर आर 2 टाइप्स ऑफ लीव्स. 2 प्रकारची पानं असतात. एक आहे सिंपल साधं पान आणि दुसरं आहे कंपाऊंड लीव्ह. आता या 2 पानांच्या प्रकारामध्ये फरक काय आहे तुम्हाला काय दिसून राहिलेलं आहे. एका सिंपल पानामध्ये फक्त तुम्हाला एक सिंगल पान दिसत आहे, तर कंपाऊंड लीफ मध्ये तुम्हाला अनेक पानांची जोडणी इथं तुम्हाला झालेली दिसत आहे. तर याच्यामध्ये मला सांगा, तुम्हाला उदाहरण सांगता येईल का. साधं पान सिंपल लीफ कोणकोणत्या झाडाचं आहे. आंब्याचं झाड, आंबा आहे, पुन्हा जांबाचं आहे, बदामीचं आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर कंपाऊंड लीफ जर म्हटलं, याला संयुक्त पान म्हणतात. यामध्ये छोटे छोटे उपकरण लागलेले असतात. याला काय म्हणतात, याचे एक्झाम्पल सांगता येईल का तुम्हाला. कोणकोणते आहे. चिंचचं आहे, व्हेरी गुड. अजून गोड लिंबाचं आहे आणि कडुलिंबाचं आहे. तर यांना आपण कंपाऊंड लीफ असं म्हणतो. तर सिंपल लीफ मध्ये आता याच्यामध्ये तुम्हाला पार्ट सुद्धा माहिती असायला पाहिजे. पानाचे विविध भाग असतात. तर पानामध्ये हा जो वरचा भाग दिसतो तुम्हाला, इट इज कॉल्ड लॅमिना. याला लॅमिना म्हणतात. वरचा जो भाग दिसून राहिला तुम्हाला, याला लॅमिना म्हणतात. आणि हे जे काठ दिसून राहिलेलं आहे, इट इज कॉल्ड लीफ मार्जिन. याला लीफ मार्जिन असं म्हणतात. आणि जे सगळ्यात वरचा टोक दिसत आहे पहिला भाग, इट इज कॉल्ड लीफ अपेक्स. याला काय म्हणतात, पानाचा लीफ अपेक्स, पर्णाग्र म्हणतात मराठीत. त्याच्यानंतर तुम्हाला इथं छोटे छोट्या वेन्स दिसून राहिलेल्या आहे बघा, दिसत आहे, याला वेन्स म्हणतात. आणि ही जी मोठी दिसून राहिलेली आहे एक, याला काय म्हणतात, मिड वेन. काय म्हणतात त्याला, हा, म्हणजे मधातली जी शिरा आहे. आणि याच्यातूनच त्याचं पूर्ण या पानाचं किंवा या झाडाचं पोषण करण्याचं कार्य या पानामध्ये होत असते. जे फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे, म्हणजे अन्न निर्मिती. वनस्पती आपलं अन्न निर्माण करत असतात बाय द प्रोसेस ऑफ कोणतीही प्रोसेस, फोटोसिंथेसिस, ज्याला प्रकाश संश्लेषण असं म्हणतो आपण. याद्वारे वनस्पती आपलं अन्न निर्माण करतात आणि जगतात. तर अशा प्रकारे हे पानांचे प्रकार तुम्हाला समजले. आणि याचे पानाचे विविध भाग सुद्धा आपण बघितले. ते सर्वांनी नोंद करून ठेवायचे आहे, लक्षात ठेवायचं आहे. प्रभात मित्रांनो, तर आज विज्ञान दिवस आहे. 28 फेब्रुवारी. सी.व्ही. रमन यांनी केलेल्या संशोधनाच्या स्मरणार्थ आज आपण परसबागेमध्ये आलेलो आहोत. आणि या परसबागेमध्ये विविध शिक्षक आपल्या शाळेचे विविध
प्लांट्सच्या वेगवेगळ्या पार्ट्स विषयीची माहिती सांगणार आहे. मला आता यामध्ये रूट्स विषयी माहिती सांगायची आहे. तर सगळ्यात प्रथम जर तुम्ही मला सांगा, हे रूट्स कशापासून निघत असते? कोणत्याही झाडाचे रूट्स हे कशापासून निघत असते? सगळ्यात आधी काय करावं लागेल आपल्याला? सीड टाकावं लागेल. काय टाकावं लागेल? सीड टाकावं लागेल. सीड. आता हे जे सीड आहेत, आता या सीड्स मध्ये या सीड्स मध्ये दोन पार्ट निघत असतात. जेव्हा सीड आपण केव्हाही जर्मिनेट करण्यासाठी जमिनीमध्ये टाकतो तेव्हा या सीड मध्ये दोन भाग निघतात. आता या चण्यामध्ये एक भाग खाली जात असतो आणि दुसरा भाग वर येत असतो. जो खाली जातो त्याला काय म्हणतात? रॅडिकल. काय म्हणतात? रॅडिकल. आणि वर जातो त्याला प्ल्युमोल. वर जातो त्याला प्ल्युमोल. आता हा जो वर जाणारा आहे त्यांच्यापासून स्टेम आणि पार्ट्स ऑफ प्लांट तयार होतात. आणि खाली जाणारा जो रॅडिकल आहे त्याच्यापासून काय तयार होतात? मूळ. काय तयार होते? मूळ. त्यातल्या त्यात आता दोन प्रकारचे बी आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे ज्यांचे दोन भाग होतात. याचे दोन भाग होतात. हे बघा, या बीचे दोन भाग झाले. चना आहे, याचे दोन भाग झाले. याला काय म्हणतात? डायकॉटालिडन. काय म्हणतात? डायकॉटालिडन सीड. काय म्हणतात? डायकॉटालिडन सीड. दुसरं एक सीड असतं की जे मोनोकॉटालिडन असतं, ज्याचे दोन भाग होत नाही, त्याला म्हणतात मोनोकॉटालिडन. आता या दोघांचं वैशिष्ट्य काय? हे जे डायकॉटालिडन सीड आहे, या डायकॉटालिडन पासून जे रूट्स निघतात. आता हे मोनोकॉटालिडन आहे. हे जे आहे ज्वारी, हे मोनोकॉटालिडन आहे. आता ज्वारी हे मोनोकॉटालिडन आहे. तर या मोनोकॉटालिडन पासून निघणारे जे रूट्स असतात ते रूट्स असतात असे फायब्रस. हे जे आहे हे रूट्स जे आहेत हे रूट्स फायब्रस रूट्स आहेत. आणि मोनोकॉटालिडन प्लांट जे असतात त्या सगळ्या मोनोकॉटालिडन प्लांटचे रूट्स जे आहे ते फायब्रस असतात. लक्षात आलं का? असे फायब्रस म्हणजे बारीक 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 असतात. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला जर डायकॉटालिडनचा जर पाहायचं असेल तर हे जे डायकॉटालिडन प्लांट्स आहेत, या डायकॉटालिडनचे रूट जे आहे ते असे दिसतात. याला म्हणतात टॅप रूट. काय म्हणतात? टॅप रूट. याला काय म्हणतात? टॅप रूट. तर टॅप रूट कुणापासून निघतात? डायकॉटालिडन प्लांट्स पासून. आणि मोनोकॉटालिडन प्लांट पासून फायब्रस रूट निघतात. आता हे जे आहे हे जर असं ठेवलं आपण आणि याच्यामध्ये जर या रूट्सचा विचार केला तर या रूट मध्ये हा आहे, तुम्हाला आता हा दाखवतो मी. हे वेगवेगळे टॅप रूट्सचे प्रकार आहेत. याच्यामध्ये सुद्धा आहेत. आता हे जे टॅप रूट्स आहेत, तीन प्रकारचे टॅप रूट्स मी तुम्हाला दाखवले. आता या तीन प्रकारच्या टॅप रूट्स मध्ये तुम्हाला दिसत असेल की याच्यामध्ये एक सरळ टेपर होणारा आणि खाली निमुळता निमुळता असलेला हा एक टॅप रूट आहे. याच्यामध्ये बारीक बारीक असे रूट्स दिसतात असतात ना. या बारीक बारीक रूट्सला